वाहतूक कोंडीवर उपाययोजना करा, अन्यथा संयमाचा बांध फुटेल. नवनवीन तंत्रज्ञानानं वाहनांना दंड लावणाऱ्या वाहतूक विभागाला मनसेचा इशारा. ठाणे शहरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असताना वाहतूक विभाग मात्र नवनवीन तंत्रज्ञानानं दंड आकारत आहे. या दुहेरी कोंडीच्या मनस्तापाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वाचा फोडली. मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीन हात नाका जंक्शनवर जोरदार आंदोलन छेडण्यात आलं. वाहन चालकांवर दंड लावणाऱ्या वाहतूक विभागानं आधी वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी, अन्यथा वाहन चालकांच्या संयमाचा बांध फुटेल असा इशारा देत मनसेनं वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांना निवेदन सादर केलं. यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, मनविसेचे संदीप पाचंगे, पुष्कर विचारे आदींसह शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली असून रोजच्या प्रवासात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय. याच्या निषेधार्थ मनसेनं आज तीन हात नाका जंक्शनवर वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर फलक झळकवत आंदोलन केलं. यावेळी अविनाश जाधव यांनी वाहतूक विभागाचे वाभाडे काढले. वाहतूक पोलिसांकडून कोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाहीत. फक्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. तेव्हा नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळावा यासाठी पोलीस प्रशासनानं नवं तंत्रज्ञान वापरून उपाय शोधले पाहिजेत. तसंच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ पावलं उचलली पाहिजेत. नवनवीन तंत्रज्ञानानं केवळ दंडात्मक कारवाई करून कोंडी कमी होत नाही, तर त्यासाठी शास्त्रोक्त आणि नियोजनबद्ध पद्धतीनं वाहतूक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, अशी सूचना करून मनसेनं प्रशासनाला जाब विचारला. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करावी, नागरिकांच्या सोयीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि वाहन चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांचं त्वरित निराकरण करावं. वाहतूक शाखेनं कार्यपद्धतीत योग्य तो बदल करून वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी, मगच चालकांना नियम पालनासाठी वेठीस धरावं, अन्यथा एक दिवस वाहन चालकांच्या संयमाचा बांध फुटेल असा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय. तुम्ही जर घोडबंदरला गेलात तर घोडबंदरला जी काय ट्रॅफिक आहे म्हणजे शिस्त आम्ही पाळायची. म्हणजे ट्रक 4-4 लेन मधनं येतात, त्यांचं काय करणार? त्यांना तर हायकोर्टाचे नियम आहेत, सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत, त्यांच्या बाबतीत कुठलेच नियम नाही. म्हणजे 4-4 लेन मध्ये ते गाडी चालवतात ट्रकवाले. पण आम्ही इथे ट्रिपल सीट चालवली, हेल्मेट नाही घातला तर लगेच आमच्यावर दंडात्मक कारवाई होणार. मग त्यांच्यावर का नाही होत? नियम असा आहे की सकाळी 8 नंतर दुपारी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत शहरामध्ये ट्रक आले नाही पाहिजेत, हेवी ट्रक. मग ते कसे येतात? मग त्यांना का नाही नियम आहे? म्हणजे जिथे तुमचं पोट भरतं तिथे तुम्ही आम्हाला तिथे सगळे नियम पायधुळीत उडवणार, आणि जिथे सर्वसामान्य ठाणेकरांचा विषय येतो तिथे मला असं वाटतं की अशा प्रकारचे नियम आम्ही लादून देणार नाही. ही आमची आज पहिल्यांदा शहर ट्रॅफिक यांना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं असं हे करू नका, नाहीतर या सर्वाच्या विरोधात संपूर्ण ठाणेकरांना एकत्र करून आम्ही मार्च काढू. सिंगानिया शाळेबाहेर मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या सगळीकडेच आहे हो. तुम्ही सिंगानिया शाळेत जा नाही तर कुठेही जा, बरोबर आहे. ट्रॅफिकचा बोजबाळा जो उडालाय ना ठाण्यामध्ये, तो एवढ्या वर्षात कधी उडाला नव्हता. एवढा ट्रॅफिकचा बोजबाजा उडालेला आहे. तुम्ही कुठल्याही सिग्नलला सिंगल सिग्नलनी जाऊ शकत नाही. 4-5 सिग्नल सुटेपर्यंत थांबावा लागतो आणि एक सिग्नल 1.5-2 मिनिटाचा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टीला एक ठाणेकर म्हणून माझी वैयक्तिक चीड आहे. मी एका पक्षाचा नेता म्हणून बोलत नाहीये, तर माझी ठाणेकर म्हणून चीड आहे. अशी प्रत्येक ठाणेकराची ही चीड आहे की तुम्ही फक्त आमच्यावर दंड मारताय, पण आम्हाला सुखसुविधा दिल्या जात नाही आहेत. आमची कुठली जो ठाणं आज तुम्ही जर बघाल ठाण्याकडे तर 1920 म्हणजे ब्रिज वगैरे हे त्याच वेळेला झालेत. नवीन काही नाही आहे आमच्या ठाण्यामध्ये. ठाण्याला मुख्यमंत्री पद मिळाल्याच्या नंतर अपेक्षित होतं की आम्ही या सगळ्यातनं निघू, पण निघालेलं नाही आहे. मागच्या 10 वर्षामध्ये ठाणं तसंच आहे जे जुनं होतं. नवीन ब्रिज आलेत, नवीन काय नाही आहे, वाटोळा झालंय. फक्त इमारती आल्यात, इमारतींना परवानग्या दिल्यात, लाखो लोक ठाण्यात आणलीत, मोठ्या मोठ्या गगनचुंबी इमारत उभ्या केल्या. ते लोक जाणार कुठून? आम्ही गाडी विकत घेतो त्यावेळेला तुम्ही आमच्याकडनं रोड टॅक्स घेता, बरोबर आहे. म्हणजे आम्हाला रस्ते आणि पार्किंगची व्यवस्था तुम्ही करून द्यायची असते. परंतु आज जर आम्ही रस्त्यावर गेलो तर आमची गाडी जर कुठे पार्क केली तर 5 मिनिटात मागणं टोईंगची गाडी येते आणि गाडी उचलून घेऊन जाते. म्हणजे आता गाडी काय अशी काय पॅक करायची आणि खिशातनं घेऊन जायची का? कुठे जाताना गाडी कुठेतरी आम्ही पार्क करणार ना, मग आम्हाला व्यवस्था करून द्या पार्किंगची. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे अनेक तक्रारी आज प्राप्त झाल्या.
यामध्ये विकासकांना केलेली घरासंदर्भातील फसवणूक, रेशनिंग ऑफिस बाबत विषय, शैक्षणिक विभाग, पाणी विषय असे विविध विषय याबाबत आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या. मुंबई महानगरपालिकेकडून ठाण्याकरिता आपल्या पाठपुराव्यामुळे 5 MLD पाणी वाढवून मिळालं होतं. त्यामुळे घोडबंदरवासियांना पुरेसं पाणी मिळत होतं, परंतु ते पाणी मुंबई महापालिका बंद करणार असं समजतात आपण तातडीनं संबंधित अधिकाऱ्यांना पाणी बंद करू नये असं सांगितलं असून त्यांनाही आश्वासित केल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं. तसंच फसवणुकीचे अनेक तक्रारी वाढल्या असून पोलीस स्टेशनवर जाऊन आपण पाहिलं तर फसवणुकीच्या प्रकाराबाबत तक्रारी दिसून येतील. आपल्या जनसंवादाच्या माध्यमातून शेकडो जणांना न्याय मिळवून दिला असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं. नारायणी उद्यान हे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी महापालिकेनं संरक्षित केलेलं असून एकामागून एक सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल उभारण्याचा कट ठाणे महापालिकेनं घातला होता. तो माजुडा गावातील नागरिक, युवा आणि लहान मुलांच्या आंदोलनानं तसंच जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्ध्वस्त करण्यात आलाय. कुठल्याही विहिरीला संरक्षित करून त्याचं पाणी RO फिल्टर प्लांटद्वारे पुनर्वापरात आणलं जातं. हा प्लांट 6x6 मीटरचा असतो आणि तो त्याच विहिरीत बांधला जातो, जेणेकरून त्याचा वापर अधिक क्षमतेनं करता येतो. परंतु माजुड्यामध्ये काही विकासकांच्या हस्तक्षेपामुळे हा प्लांट महापालिकेच्या जनतेसाठी आरक्षित भूखंडावर स्थलांतरित करण्यात आला. माजुडा गावातील 30 ते 35 हजार लोकसंख्या असून ह्याच एकमेव उद्यानाचा वापर करत होती आणि तोही हिरावून घेण्याचा घाट ठाणे महापालिकेनं घातला होता. परंतु जागरूक नागरिकांनी आमदार यांच्या मदतीनं तो हाणून पाडला. जनसेवक आमदार संजय केळकर यांनी माजुडा गावातील उद्यानाला वाचवण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधीही माजुडा नाका येथील उद्यान केळकर यांनी स्वतः उभं राहून नागरिकांसाठी खुलं करून दिलं होतं. ही घोडबंदर वासीय जे आहेत, जसं ट्रॅफिक जाममुळे त्रस्त आहेत, तसं रुंदीकरण जे आहे म्हणजे सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यामध्ये घ्यायचा घाट घातला जातो. त्याच्यासंबंधी बरंचसं आम्ही मुवमेंट सुरू केलेली आहे. त्याच्या संबंधातले MMRच्या बरोबर मीटिंग देखील घेतलेल्या आहेत. परंतु त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांचा निवेदनं दिली. जवळजवळ 10 असोसिएशनच्या लोकांनी मिळून पुन्हा ती निवेदनं दिली. त्याचेही पुढच्या काळामध्ये आम्ही मार्ग काढतो आहोत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदर रोडवरील सेवा रस्त्याचा मुख्य रस्त्यात समावेश करण्याच्या कामाविरोधात 10 रहिवासी सोसायट्यांमधील रहिवासी एकत्र आले. हिरानंदानी एक संकुलातील क्लब हाऊसमध्ये या रहिवाशांनी रस्त्याच्या कामाला तीव्र विरोध दर्शवलाय. तसंच सर्व्हिस रस्ता कायम ठेवण्याची आग्रही मागणी केली आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रहिवाशांच्या शिष्टमंडळासमवेत लवकरच भेट घेतली जाईल अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी बैठकीत दिली आहे.
घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रस्ता हा कायमस्वरूपी मुख्य रस्त्यात समाविष्ट करण्याच्या कामाला घोडबंदर रोडवरील रहिवाशांचा तीव्र विरोध होतोय. या कामाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी हिरानंदानी एक पार्क संकुलासह विविध 10 संकुलांमधील पदाधिकारी आणि रहिवाशी एकत्र आले आहेत. या बैठकीला भाजपचे आमदार संजय केळकर यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी स्थानिक माजी नगरसेवक मनोहर डोंगरे यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत सेवा रस्त्याची आवश्यकता रहिवाशांकडून मांडण्यात आली, तर मुख्य रस्त्यावरून भरधाव वाहनं सुरू झाल्यानंतर छोट्या वाहनांच्या अपघाताबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर स्थानिक रहिवाशांसाठी सेवा रस्ता कायम ठेवावा, त्याचबरोबर या रस्त्यावरील बेकायदा पार्किंग बंद करावी अशी आग्रही मागणीही या बैठकीत करण्यात आली. या प्रश्नावर आपण रहिवाशांच्या पाठीशी आहोत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्यात येईल असं आश्वासन आमदार संजय केळकर यांनी दिले. हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासींच्या हक्काला बाधा येत असल्यामुळे कुठेतरी आदिवासी बांधवांमध्ये आता असंतोष निर्माण झालाय. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीनं उलगुलाल आंदोलन आयोजन करण्यात आलं आहे. या आंदोलनाची सुरुवात शहापूर येथून करण्यात आली असून हे आंदोलन थेट मंत्रालयाच्या बाहेर करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासींच्या आरक्षणाला कुठेतरी बाधा निर्माण होऊ लागली. एवढंच नव्हे तर हैदराबाद गॅझेटमुळे बंजारा आणि इतर जातींना आदिवासी जमातीत घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे आदिवासींचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर संविधान वाचून अत्यंत महत्त्वाचं असून या पार्श्वभूमीवर संविधान वाचण्याकरिता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली थेट शहापूर ते मंत्रालय असं उलगुलाल आंदोलन छेडण्यात आले. आदिवासींच्या हक्काला धक्का लावल्यास आदिवासी भागातून जाणारे रेल्वे रूळ उखडून टाकण्यात येतील, तसंच मुंबईचा पाणी पुरवठा बंद करू असा थेट इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आलाय. यावेळी राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव, युवा प्रदेश अध्यक्ष गणेश गवळी, संदीप भाऊ गवारी, गोरख रेहेरे, प्रदीप फुटे, हंसराज खेवरा, निलेश महाले, सुनील भांगरे तसंच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पदांसाठी जी भरती रखडलेली आहे त्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे ती केस लवकर लावावी, चांगला उकेल देऊन, पण जाणून बुजून हे सरकार लावत नाही. त्यासोबत दिनांक 6 जुलै 2017 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय. बोगसांनी खऱ्या आदिवासीच्या ज्या जागा बळकावल्या त्या तात्काळ रिक्त करून खऱ्या आदिवासी नोकर भरती करून त्या बोगसांना हाकलून द्यावं. त्याचसोबत आदिवासींच्या नामसाधर्माचा फायदा घेऊन ज्यांनी बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहेत, ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोगस सर्टिफिकेट दिलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना या सेवेतून बडतर्फ करावे आणि त्या बोगसांना आदिवासी हाकलावे. त्याचसोबत आदिवासींचा बिंदू नामावले जो छोटा बिंदू आहे 2 वरून 8 वरती आलेला आहे, त्याच्यामुळे आदिवासींच्या कुठल्याही भरतीमध्ये जागा दिसत नाही. त्यामुळे तो 8 वरून 1 नंबरला तो बिंदू यावा. त्याचबरोबर वन जमिनी, गायरान जमिनी, वसतिगृह, आश्रमशाळांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे.